जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आणि आजच्या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून ती डाउनलोड करू शकता. आजची PDF संध्याकाळी 6 वाजता उपलब्ध होईल. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. 2026 मधील आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपचं आयोजन भारतातील कोणत्या राज्यात करण्यात येत आहे? तर ही जी यंदाची आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप आहे याचं आयोजन गुजरातमध्ये करण्यात येत आहे. गुजरातमध्ये कुठे? तर गुजरातमधील गांधीनगर येथे ही स्पर्धा 11 मे पासून सुरू झाली आहे. विशेष बाब म्हणजे मित्रांनो, 44 वर्षानंतर प्रथमच भारतात या स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे. त्यासाठी हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. येणाऱ्या एक्झाममध्ये विचारण्यात येईल. आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपचं आयोजन गुजरातमध्ये करण्यात येत आहे. बऱ्या स्पर्धेत भारतीय संघाचं नेतृत्व कोण करत आहेत? तर बिंद्या राणी देवी आणि अजित नारायण हे दोन्ही खेळाडू या स्पर्धेत भारतीय संघाचं नेतृत्व करत आहेत. ही स्पर्धा 17 मे पर्यंत चालेल. आणि या स्पर्धेच्या मॅस्कॉटचं नाव काय? तर पिको असे या स्पर्धेच्या मॅस्कॉटचं नाव आहे. इमेजमध्ये तुम्हाला दिसत असेल, हा पिको या स्पर्धेचा मॅस्कॉट आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मॉर्गन स्टॅनलेच्या अहवालानुसार स्थापित नवीकरणीय ऊर्जा क्षमतेमध्ये भारत जागतिक स्तरावर कितव्या क्रमांकावर आहे? तर अलीकडेच मॉर्गन स्टॅनलेने एक अहवाल प्रकाशित केला. त्यानुसार स्थापित नवीकरणीय ऊर्जा क्षमतेमध्ये आपला भारत जागतिक स्तरावर 3ऱ्या क्रमांकावर आहे. आणि मित्रांनो, याआधी नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने जी आकडेवारी प्रकाशित केली त्यानुसार देशांतर्गत सौर मॉड्यूल क्षमता ही 2024 मधील 38 गिगावॅटवरून मार्च 2025 मध्ये 74 गिगावॅटपर्यंत वाढली आहे. तसेच सौर सेल क्षमता ही 9 गिगावॅटवरून 25 गिगावॅटपर्यंत वाढली आहे. तर भारताची जीवाश्म इंधन व्यतिरिक्त क्षमता आता एकूण स्थापित क्षमतेच्या 50% अधिक होऊन 262.60 गिगावॅटपर्यंत पोहोचली आहे. या अलीकडील वाढीमध्ये सौर आणि पवन ऊर्जेचा सर्वाधिक वाटा आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 9 मे रोजी खालीलपैकी कोणत्या योजनेला 11 वर्षे पूर्ण झाली आहेत? तर 9 मे रोजी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व अटल पेन्शन योजना या तीनही योजनांना 11 वर्ष पूर्ण झाली आहेत. या ज्या 3 योजना आहेत यांचं उद्घाटन पंतप्रधान मोदी यांनी 9 मे 2015 रोजी कोलकाता येथून केलं होतं. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेविषयी सांगायचं झालं तर याचं उद्दिष्ट काय? तर कमी प्रीमियममध्ये जीवन विमा संरक्षण प्रदान करणे व यात 436 प्रतिवर्ष या दराने जीवन विमा प्रदान केला जातो. यासाठी वयोमर्यादा काय? तर 18 ते 50 वर्ष ही यासाठी वयोमर्यादा आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत अपघाती विमा संरक्षण प्रदान केलं जातं. यासाठी प्रीमियम हे 20 रुपये प्रतिवर्ष इतका असून 18 ते 70 वर्ष वयोगटातील व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात. अटल पेन्शन योजना ही असंघटित क्षेत्रातील कामगारांना निवृत्तीवेतन सुरक्षा प्रदान करण्यासाठी सुरू करण्यात आली. यासाठी 18 ते 40 वर्ष वयोगटातील व्यक्ती पात्र असतात. या पात्र व्यक्तींना वयाच्या 60 वर्षानंतर त्यांनी जसं योगदान दिलं त्यानुसार 1000 ते 5000 या रेंजमध्ये निवृत्ती वेतन दिलं जातं. पुढील प्रश्न. पहिल्या भाऊसाहेब चंद्रायन स्मृती पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच नितीन गडकरी यांना आता पहिल्या भाऊसाहेब चंद्रायन स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. हा पुरस्कार सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपुरकर यांच्या हस्ते नितीन गडकरी यांना प्रदान करण्यात आला. राष्ट्र उभारणी आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात केलेल्या त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. या पुरस्काराची स्थापना सेंटर फॉर डेव्हलपमेंट रिसर्च तर्फे करण्यात आली. महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. पहिल्या भाऊसाहेब चंद्रायन स्मृती पुरस्काराने नितीन गडकरी यांना सन्मानित करण्यात आला आहे. याआधी सुद्धा काही आपण महत्त्वपूर्ण पुरस्कार पाहिले होते, ते एकदा रिवाइज करून घेऊया. 2026चा गणितातील ब्रेक थ्रू पुरस्कार फ्रँक मर्ल, लॉरियस स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर पुरस्कार कार्लोस अल्कराज, 2026चा प्राध्यापक MS स्वामीनाथन पुरस्कार डॉक्टर C श्रीनिवासराव, 2026चा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कैलास सत्यार्थी, 2026चा पुण्यभूषण पुरस्कार अभय फिरोदिया, वर्ल्ड आर्चरीद्वारे
पॅरा आर्चर ऑफ द इयरने शीतल देवी यांना सन्मानित करण्यात आलं. तर 2026चा एबेल पुरस्कार हा गर्ल फाल्टिंग्स यांना देण्यात आला आहे. पुढील प्रश्न पहा काय म्हणतो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पॉंडिचेरीच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची नियुक्ती केली? तर आता पॉंडिचेरीचे मुख्यमंत्री म्हणून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एन रंगासामी यांची नियुक्ती केली आहे. एन रंगास्वामी हे ऑल इंडिया एनआर काँग्रेसचे नेते असून ते आता 5व्यांदा पॉंडिचेरीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. 13 मे रोजी ते मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत व त्यांना शपथ कोण देतील? तर पॉंडिचेरीचे नायब राज्यपाल कैलाशनाथन हे त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या राज्याने सिंगप्पेन विशेष कृती दलाची स्थापना केली? तर हे जे सिंगप्पेन विशेष कृती दल आहे याची स्थापना तामिळनाडू सरकारने केली आहे. मित्रांनो, तामिळनाडूचे नवीन मुख्यमंत्री म्हणून सी जोसेफ विजय यांनी नुकतीच शपथ घेतली व त्यांनी शपथ घेतल्यानंतर त्यांच्या पहिल्याच निर्णयात त्यांनी सिंगप्पेन विशेष कृती दल स्थापन करण्याचा आदेश दिला आहे. या कृती दलाचं उद्दिष्ट काय? तर महिलांची सुरक्षा वाढवणे आणि गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी प्राथमिक संरक्षण धोरणाची अंमलबजावणी करणे हे या सिंगप्पेन विशेष कृती दलाचं मुख्य उद्दिष्ट आहे. हा दल थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या देखरेखीखाली काम करेल. नेक्स्ट क्वेश्चन. राष्ट्रीय सुरक्षा विज्ञान केंद्राने सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीच्या सहयोगाने विकसित केलेल्या AI चॅटबॉटचं नाव काय? तर या AI चॅटबॉटचं नाव सुसहाय असं आहे. काय आहे? तर सुसहाय असं या AI चॅटबॉटचं नाव आहे व हा AI चॅटबॉट न्यायालयाच्या वेबसाईटशी जोडलेला असून न्यायालयीन सेवा घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना थेट मार्गदर्शन करण्याचं कार्य हा सुसहाय AI चॅटबॉट करेल. याबरोबरच सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एक खटला एक डेटा या प्रणालीचा देखील शुभारंभ केला आहे. या उपक्रमांतर्गत सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय आणि तालुका न्यायालयामधील न्यायिक डेटाला एका एकीकृत डिजिटल प्रणालीमध्ये जोडले जाईल. पुढील प्रश्न पहा. 8 मे 2026 रोजी भारताने कोणत्या प्रगत क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली? तर आता 8 मे 2026 रोजी भारताने अग्नी या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे. या क्षेपणास्त्राची चाचणी ओडिशातील डॉक्टर APJ अब्दुल कलाम बेटावरून घेण्यात आली. हे क्षेपणास्त्र MIRV तंत्रज्ञानाने सज्ज असून हे पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर जाऊन पुन्हा पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करून एकाच वेळी अनेक लक्ष्य भेदू शकतो. आता हा प्रश्न पहा. कोणत्या देशाने 10 मे हा मार्क ए हक दिवस म्हणून घोषित केला? तर हा जो मार्क ए हक दिवस आहे हा पाकिस्तान या देशाद्वारे घोषित करण्यात आला. 10 मे रोजी पाकिस्तान हा मार्क ए हक दिवस म्हणून साजरा करेल. बरं मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का दरवर्षी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस कधी साजरा केला जातो? तर हा दिवस दरवर्षी 11 मे रोजी साजरा केला जातो. हा दिवस 11 मे रोजीच का साजरा केला जातो? तर 11 मे 1998 रोजी देशाने पोखरणमध्ये अण्वस्त्राची यशस्वी चाचणी घेतली होती व त्याच्या स्मरणार्थ दरवर्षी हा दिवस 11 मे रोजी साजरा केला जातो. यंदाची या दिनाची थीम काय? तर रिस्पॉन्सिबल इनोव्हेशन फॉर इन्क्लुझिव्ह ग्रोथ अशी या दिनाची थीम आहे. यासच 11 मे रोजी भारताने हंस-3 या स्वदेशी विमानाची सुद्धा यशस्वी चाचणी घेतली होती व 11 मे रोजीच त्रिशूल या क्षेपणास्त्राची सुद्धा चाचणी घेण्यात आली होती. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता. मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने कोणत्या देशातील कंपनीसोबत सामंजस्य करार केला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच महाराष्ट्र सरकारने नॉर्वेच्या कंपनीबरोबर सामंजस्य करार केला. नॉर्वेच्या कंपनीचं नाव काय? तर हायके एएस असं त्या कंपनीचं नाव आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. भारताचे तिसरे CDS म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.